नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या आर्थिक मागण्या आणि राज्य सरकारकडून सुरू असलेलं वेळकाढूपणाचं धोरण यामुळे एसटी कामगार संयुक्त कृती समितीनं आज मंगळवारपासून राज्यातील सर्व आगार आणि बस स्थानकांमध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे संघटनांचं वर्चस्व असलेल्या काही एसटी स्थानक आगारातील एसटी वाहतूक मात्र विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कामगारांना वेतन आणि महागाई भत्ता, घर भाडं भत्ता मिळावा, एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट 5,000 रुपये वेतन वाढ मिळावी आणि अन्य आर्थिक मागण्या एसटी कामगार कृती समितीच्या वतीनं करण्यात आल्यात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कृती समितीची बैठक 7 ऑगस्ट रोजी झाली होती। 20 ऑगस्टला अंतिम बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन या बैठकीमध्ये देण्यात आलं होतं, मात्र अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही। एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र झाल्यानं 3 सप्टेंबरपासून होणाऱ्या आंदोलनामध्ये गणेश भक्तांची गैरसोय झाल्यास त्याची जबाबदारी राज्य सरकारची असणार आहे, असं एसटी कामगार संयुक्त कृती समितीतील पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये होणाऱ्या अतिरिक्त वाहतुकीमध्ये एसटी कामगारांनी आंदोलन पुकारले। महामंडळाने याबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या। गैरहजर राहणाऱ्या प्रवाशावरती कारवाई करण्याचा इशाराही आता महामंडळाने दिलेला आहे। तर मग मित्रांनो, आता एसटी बंद झालेली आहे आणि काही ठिकाणी आंदोलन मोठ्या प्रमाणात छेडण्यात आलेलं आहे। तर मग आता तुम्हाला यावरती काय वाटतं? तुम्हाला काही एसटी महामंडळाकडून त्रास झाला का? याबद्दल तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।